आज सकाळीच आम्ही आलो डीमार्टला, कारण की आम्हाला पृथ्वीसाठी थोड्याशा गोष्टी घ्यायच्या होत्या आणि घरातलं किराणा सामान देखील भरायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही डीमार्टला आलो, खरेदी वगैरे झाली. घरी आलो तर आज माझा मोठा भाऊ म्हणजे पृथ्वीचा लाडका मामा आलेला होता, कारण की त्याची आज इथे एक्झाम होती. त्याच्यामुळे आता आज आहे महाशिवरात्री. मग नेहमी साबुदाण्याची खिचडी खायला खूप बोर लागतं. त्याच्यामुळे म्हटलं आज साबुदाण्याचे वडे बनवूयात. भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये मिरची, शेंगदाण्याचं कूट वाटून टाकलं आणि त्याच्यामध्ये 2 वाफवलेले बटाटे देखील टाकले आणि त्याला छानपैकी मळून घेतलं. आता पातळ वडे बनवले आणि त्याला छान फ्राय व्हायला ठेवून दिलं. आता पहिल्यांदा जेव्हा वडे फ्राय करतोय त्याला तेव्हा हाय फ्लेमवरती फ्राय करायचे आणि जास्त कुरकुरीत होण्यासाठी हे वडे डबल फ्राय करायला लागतात, त्यामुळे हे जास्त कुरकुरीत होतं. आता थोडेसे फ्राय करून ह्याला काढून घ्यायचं आणि थंड करून परत रिफ्राय करायचं, म्हणजे हे जास्त खुसखुशीत होतात. आता असंच करून मी सगळे वडे तळून घेतले आणि त्याला छान थंड होऊन दिलं आणि परत त्याला डबल फ्राय होण्यासाठी ठेवून दिलं. आता जेव्हा सेकंड टाईम आपण याला फ्राय करायला ठेवतोय त्यावेळेस मंद गॅसवरती बराच वेळ याला फ्राय करून ठेवायचं, जेणेकरून हे छान खरपूस होतात. बघा किती सुंदर आवाज येतोय ना. याचा अर्थ असाच की हे खूप असे कुरकुरीत झाले होते आणि आतून याची पोकळी तयार होते आणि ती हवा भरते त्याच्यात आणि आपले वडे छान असे टम्म फुगतात आणि खूप खुसखुशीत लागतात. आतून मऊ आणि बाहेरून खुसखुशीत असं याचं कॉम्बिनेशन होतं आणि याच्यासोबत छान चटणी देखील बनवली. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.